आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो स्टुडंट, याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केला सम इंट्रोडक्शनरी पार्ट, त्यानंतर पाहिला आपण बेसिक कन्सेप्ट इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरची टर्म्स पाहिले, तो कॅल्क्युलेट केला. त्यानंतर आपण आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा टॉपिक सुद्धा काय केला, डिस्कस केला. ठीक आहे. नेक्स्ट, आज आता आपल्याला पाहायचं स्ट्रक्चर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, म्हणजे एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपल्याला एक्झामला विचारला आणि तुम्हाला सांगितलं की ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री काय आहे, किंवा त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा हायब्रिडायझेशन काय आहे, किंवा तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक आहे का फेरोमॅग्नेटिक आहे, किंवा तो कंपाऊंड हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे का लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. तर इत्यादी प्रकारचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारले जातात आणि त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. स्ट्रक्चर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हे स्ट्रक्चर जे आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं आपण ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेअरीवरनं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. व्हॅलन्स बॉन्ड थेअरी काय म्हणतो आपण, इन शॉर्ट VBT म्हणतो आपण व्हॅलन्स बॉन्ड थेअरीला. ठीक आहे. This theory was discovered by scientist Linus Pauling in 1931. बरोबर. This theory was discovered by scientist Linus Pauling. ठीक है, इन 1931. बरोबर. ठीक है, डिस्कवर. पण बिफोर द सीन ऑफ दिस कोऑर्डिनेशन कंपाउंड और व्हॅलन्स बॉन्ड थेअरी वी शुड बी मस्ट टू नो द व्हॉट इज द ओरिएंटेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटलचे ओरिएंटेशन आपल्याला माहित पाहिजे. आणि जनरली जर आपण पाहिलं तर ॲटॉमिक ऑर्बिटल कोणकोणते आहेत, S आहे, P आहे, D आहे. बरोबर. हे 3 ॲटॉमिक ऑर्बिटल इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओरिएंटेशन, Sचं only 1 ओरिएंटेशन आहे हे आपल्याला माहिती आहे. Pचे ओरिएंटेशन मात्र 3 ओरिएंटेशन आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, दॅट इज PX, PY आणि PZ. आणि D ऑर्बिटलचे जे ओरिएंटेशन आहेत ते ओरिएंटेशन 1, 2, 3, 4 अँड 5, म्हणजे किती ओरिएंटेशन आहेत, 5 ओरिएंटेशन आहेत. त्यामध्ये फर्स्ट ओरिएंटेशन DXY, सेकंड आहे DYZ, थर्ड आहे DZX, फोर्थ आहे DX² - Y² आणि लास्ट आहे DZ². असे 5 प्रकारचे डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत Dचे. ठीक आहे. नेक्स्ट, आता पॉस्टुलेट्स काय आहेत, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्मेशनच्या वेळेस काही काय कंडिशन किंवा काही काय प्रोसेस होतात, दॅट इज कॉल्ड पॉस्टुलेट्स ऑफ VBTचे पॉस्टुलेट. आपण VBTचे पॉस्टुलेट केमिकल बॉन्डिंग मध्ये 11th मध्ये पाहिलेले आहेत, पण त्यामध्ये आपण कशासाठी पाहिलेले आहेत, ते फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन ऑन द बेसिस ऑफ VBT. आज आपल्याला पाहिजे फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड ऑन द बेसिस ऑफ VBT. सेम. आता फर्स्ट पॉस्टुलेट काय आहे बघा, नंबर 1चं पॉस्टुलेट, दॅट इज कॉल्ड, बघा नंबर 1, इन कोऑर्डिनेशन कंपाउंड central metal ion provide MT, S, P, D and F atomic orbital. आलंय का लक्षात. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्मेशन होण्याच्या वेळेस सेंट्रल मेटल आयन जो आहे, फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण जर घेतला NiCl टेकन 4 टाइम्स -2 चार्ज. ठीक आहे. त्यामध्ये सेंट्रल मेटल आयन कोणता, निकेल. तर हा जो सेंट्रल मेटल आयन आहे निकेल, तो काय करतो, S, P, D आणि F हे ॲटॉमिक ऑर्बिटल पण कसे पाहिजेत, MT प्रोव्हाइड करतो. कशासाठी, कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्मेशन साठी. ठीक आहे. फर्स्ट पॉस्टुलेट कंप्लीट. नेक्स्ट सेकंड पॉस्टुलेट बघा,
द लिगँड्स कोण आहे आता? लिगँड्स. लिगँड्स म्हणजे कोण? क्लोरीन. लिगँड्स डोनेट lone pair electrons in empty atomic orbitals of central metal ion. लिगँड जो आहे तो काय करतो? लोन पेयर डोनेट करतो. कुठे? एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल आयॉन. सेकंड पॉस्युलेट कंप्लीट. नेक्स्ट थर्ड पॉस्युलेट बघा. थर्ड नंबरचं पॉस्युलेट काय आहे? द एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल of central metal ion take part in coordinate bond formation. कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशनच्या वेळेस सेंट्रल मेटल आयॉन काय करतो? एम्प्टी ऑर्बिटल पार्टिसिपेट करतो. म्हणजे कशासाठी? हायब्रिडायझेशनसाठी. बरोबर. एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल आयॉन टेक पार्ट इन कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन आपण दिलेलं आहे. म्हणजेच कशासाठी? इन शॉर्ट आपण या ठिकाणी लिहू शकतो कशामध्ये? हायब्रिडायझेशन. ठीक आहे. आणि हायब्रिडायझेशन काय आहे हे प्रत्येकाला टर्म्स माहित आहे. दॅट इज कॉल्ड, कशाला म्हणतो आपण हायब्रिडायझेशन? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग नियर अबाउट सेम एनर्जी टू फॉर्म काय होता? न्यू हायब्रिडाइज ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग मॅक्झिमम स्टॅबिलिटी अँड मिनिमम एनर्जी. such type of process, such type of phenomenon is called as hybridization. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण डिस्कस केला. मग हायब्रिडायझेशन मध्ये इथं कोण पार्टिसिपेट होतात असं म्हणणं आहे की एम्प्टी ऑर्बिटल जे आहेत कोणाचे? सेंट्रल मेटल आयॉनचे, ते पार्टिसिपेट होतात हायब्रिडायझेशन मध्ये. ठीक आहे. मग आता ह्या मिक्सिंग आणि रिकास्टिंग किंवा हायब्रिडायझेशन वरनं आपण त्या मेटल आयॉनचं हायब्रिडायझेशन काय करतो? डिटरमाइन करतो. म्हणजेच पाहिजे आता आपल्याला हायब्रिडायझेशन अँड इट्स टाइप. ठीक आहे. तर फर्स्टली राईट डाऊन दिस. मग बघूया आपण टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. ओके स्टुडंट, थर्ड नंबरचं जे पॉस्टुलेट आहे त्यामध्ये आपण पाहिलं होतं की हायब्रिडायझेशन वरनं आपण काय करतो? मिक्सिंग आणि रिकास्टिंग करतो ॲटॉमिक ऑर्बिटलचा आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन करतो. मग व्हॉट इज हायब्रिडायझेशन बघूया आपण. सर्वांना हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट माहित आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? मिक्सिंग आणि रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. या ठिकाणी कोणते ॲटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट होतात? एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल. एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल तुमच्या लक्षात आलं का? सपोज फॉर एक्झाम्पल यस असेल, यसचं एकच ओरिएंटेशन आहे म्हणजे यस एम्प्टी पाहिजे असा. पीचे ओरिएंटेशन बघा, पीचे 3 ओरिएंटेशन आहेत, 1, 2 आणि 3 म्हणजे PX, PY आणि PZ. ह्या बेसिक टर्म्स तुम्हाला माहिती आहेत कसे फॉर्म झाले. ठीक आहे. तर हे ॲटॉमिक ऑर्बिटल एम्प्टी किंवा डी असेल, डी 1, 2, 3, 4 अँड 5. आताच पाहिलं आपण कोणकोणते ओरिएंटेशन आहेत. तर हे एम्प्टी ऑर्बिटल असे 0 इलेक्ट्रॉन पाहिजेत. इलेक्ट्रॉन नको आहेत आपल्याला ऑर्बिटल्स मध्ये. कोणाच्या ऑर्बिटल्स मध्ये? मेटल आयॉनच्या. आणि त्यांचं मग मिक्सिंग आणि रिकास्टिंग होणार. त्यांचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग म्हणजे काय? सपोज फॉर एक्झाम्पल 1s आणि 1p ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झालं तर आपण त्याला sp हायब्रिडायझेशन म्हणतो. बरोबर आहे. 1s आणि 2p मिक्सिंग झाले तर त्याला आपण sp2 हायब्रिडायझेशन म्हणतो. 1s आणि 3p मिक्सिंग आणि रिकास्टिंग मध्ये पार्टिसिपेट झाले त्याला आपण sp3 हायब्रिडायझेशन म्हणतो. किंवा 1s 3p आणि D1 अशा पद्धतीनं
ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाले तर आपण त्याला sp3d1 हायब्रिडायझेशन असं म्हणतो. म्हणजे हायब्रिडायझेशनचे टाइप्स आपण अशा पद्धतीने बघतो. ठीक आहे. मग आता हायब्रिडायझेशनमध्ये डिटेल जाण्याचा प्रयत्न आपण करणार नाहीत. हायब्रिडायझेशन काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला फक्त या ठिकाणी कळायला पाहिजे की हायब्रिडायझेशन म्हणजे काय, दॅट इज एम्प्टी ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, आता टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशनवरनं, हायब्रिडायझेशनच्या टाइप्सवरनं आपण त्याची जॉमेट्री डिटरमाइन करतो. जॉमेट्री म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल अरेंजमेंट आपण काय करतो, डिटरमाइन करतो. ओके, तर बघूया आपण जॉमेट्री किंवा हायब्रिडायझेशन. सपोज कॉलम तयार करूया, आपण एक टेबल तयार करूया. टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन लिहूया आपण या ठिकाणी. टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. ठीक आहे. या ठिकाणी आपण लिहूया कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर काय आहे हे आपण वर्नस थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड लेक्चर नंबर 2 मध्ये पाहिलेला आहे. ठीक आहे. नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. आणि यावरनं मग याची जॉमेट्री, जॉमेट्री काय आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं बघा. सपोज हायब्रिडायझेशन जे आहे आपलं ते जर sp असेल म्हणजे एक s आणि एक p ॲटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट झाला, याचा असा अर्थ होतो. म्हणजे दोन एम्प्टी ऑर्बिटल आहे म्हणजे किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन होणार, 2 फॉर्मेशन होणार. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती असणार, 2. या ठिकाणी आपण असं लिहिलं. आणि ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्ट्रक्चर काढूया. जॉमेट्री कशी असेल बघा. इथं आपण स्ट्रक्चर काढूया, इथं काढूया आपण स्ट्रक्चर. हा कॉलम आपण स्ट्रक्चरसाठी तयार करूया. बघा स्ट्रक्चर कसं असेल. सपोज सेंट्रल मेटल आयॉन इथे असेल आणि या साईडला एक लिजँड असेल. सपोज आपण N न दाखवूया आणि या साईडला एक लिजँड असेल. हा L1 म्हणूया, याला L2 म्हणूया. म्हणजे 1 आणि 2 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झाले. बघा हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. यांनी याला काय केलं, लोन पेअर डोनेट केले, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झाला. म्हणजे किती कोऑर्डिनेट बॉन्ड, 2. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 2 लिहिला. ज्यावेळेस असं स्ट्रक्चरल अरेंजमेंट तयार होते तर यावेळेस या जॉमेट्रीला आपण कोणती जॉमेट्री म्हणतो, लिनियर जॉमेट्री म्हणतो. कोणती जॉमेट्री आहे, लिनियर. आणि लिनियर जॉमेट्री असेल त्यावेळेस त्यांच्यामधला बॉन्ड अँगल किती असतो, 180 डिग्री. अशा पद्धतीनं. ठीक आहे. नेक्स्ट टाइप आहे आपला दॅट इज कॉल्ड sp2. बघा sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे 1s आणि 2p पार्टिसिपेट झाले. बरोबर. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर बघा 1, 2 आणि 3 म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 3 असणार. आणि ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर 3 त्याचं स्ट्रक्चर कसं होईल, हा सेंट्रल मेटल आयॉन, या ठिकाणी एक लिजँड 1, या ठिकाणी लिजँड 2 आणि या ठिकाणी लिजँड 3. म्हणजे 3 लिजँड्स आहेत. 3 लिजँड्स आहेत म्हणजे जी जॉमेट्री आपण जर ड्रॉ केली, बरोबर, तर जॉमेट्री आपल्याला काय मिळालं, ट्रायगोनल. ट्रायगोनल जॉमेट्री झाली. ठीक आहे. अशा पद्धतीनं. नेक्स्ट हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन आहे. म्हणजे काय बरं, एक s आणि हे 1, 2, 3 हायब्रिडायझेशन म्हणजे 3p आणि 1s sp3 म्हणणार. टोटल कोऑर्डिनेशन नंबर बघा p3 आहेत, 1, 2, 3 आणि 1s आहे म्हणजे 3 आणि किती झाले, 4. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती असणार, 4 असणार. ज्यावेळेस हायब्रिडायझेशन sp3 कोऑर्डिनेशन नंबर 4 त्यावेळेस आपण त्या जॉमेट्रीला काय म्हणतो, टेट्राहेड्रल. कोणती जॉमेट्री झाली, टेट्राहेड्रल. मग टेट्राहेड्रल जॉमेट्री अरेंजमेंट कशी आहे बघा. हा सेंट्रल मेटल आयॉन, कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजे 1, 2, 3, 4 असे 4 लिजँड्स, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. अशा पद्धतीने या जॉमेट्रीला म्हणतो आपण टेट्राहेड्रल अरेंजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट, सपोज हायब्रिडायझेशन या पद्धतीचं असेल, डी ऑर्बिटल एक डी असेल हे, पण हे डी ऑर्बिटल कोणतं असलं पाहिजे, इनर डी ऑर्बिटल म्हणजे 3D असलं पाहिजे. बघणार आहेत आपण स्ट्रक्चरच्या वेळेस लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. डी sp2 बघा, एक डी एमटी आहे, एक s आहे आणि 2 p आहेत म्हणजे टोटल एमटी किती झाले, 4 कोऑर्डिनेशन नंबर. दोघांचा कोऑर्डिनेशन नंबर सेम आला बघा,
पण दोघांची जॉमेट्री, दोघांचा हायब्रिडायझेशन हे मात्र कसं आहे, डिफरंट आहे. याचा हायब्रिडायझेशन sp3, याचा हायब्रिडायझेशन dsp2. तर यावेळेस या जॉमेट्रीला आपण कोणती जॉमेट्री म्हणतो, स्क्वेअर प्लेनार. कोणती जॉमेट्री आहे, स्क्वेअर प्लेनार. कोऑर्डिनेशन नंबर तेवढाच आहे. याचं स्ट्रक्चर कसं होईल बरं, हा सेंट्रल मेटल आयन आणि स्क्वेअर प्लेनार कसं, ठीक आहे. सपोज L1 म्हणूया, L2 म्हणूया, L3 म्हणूया, L4 म्हणूया, असं. दॅट इज स्क्वेअर प्लेनार. ठीक आहे. नेक्स्ट सपोज नेक्स्ट हायब्रिडायझेशन आहे, आपण घेतलं sp3d1, sp3d1 किंवा याला आपण असं लिहिलं d1 sp3. दोन्ही सेम आहे, फक्त फरक काय आहे, असं sp3d1 म्हणजे आउटर ऑर्बिटल काय आहे स्ट्रक्चरमध्ये लक्षात, याच्यानंतरचं पॉस्टुलेट्स तेच आहेत आपले. हायब्रिडायझेशनच्या वेळेस ॲटॉमिक ऑर्बिटलचा रोल काय आहे, ठीक आहे. किंवा d1 sp3. d1 sp3 म्हणजे कसं, d1 कसा असेल, इन्नर असेल म्हणजे 3D असेल पार्टिसिपेट झालेला, त्यावेळेस आपण काय म्हणणार त्याला, d1 sp3. आणि 4D पार्टिसिपेट झाला सेंट्रल मेटल आयनचा 3D सिरीजचा, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, sp3d1. ठीक आहे. 3D सिरीज काय आहे, 4D सिरीज काय आहे, 5D सिरीज काय आहे, डी आणि एफ ब्लॉकचा इंट्रोडक्शनचा जो काही व्हिडिओ आहे किंवा लेक्चर आहे त्यामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर 3D म्हणजे काय, 3D सिरीजचं इन्नर ऑर्बिटल, लास्ट ऑर्बिटल कोणता आहे त्याचं 4s आहे, बरोबर. म्हणजे 3D पार्टिसिपेट झालं तर आपण काय म्हणणार, d1 sp3. आणि आउटर म्हणजे 4D पार्टिसिपेट झालं तर मग sp3d1. ठीक आहे. अशा पद्धतीनं कोऑर्डिनेशन नंबर काउंट करा किती होतील, 1, हे 3, 4 आणि हा 1, 5. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, 5 आहे. त्याची जॉमेट्री जर म्हटलं तर काय म्हणते जॉमेट्री, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल बायपिरॅमिडल ही जॉमेट्री आहे. जॉमेट्रीचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करूया. कशी जॉमेट्री, शॉर्टमध्ये लिहूया आपण जॉमेट्री. 1 2 3 हे झालं ट्रायगोनल अरेंजमेंट. आणि बायपिरॅमिडल 2 असे म्हणजे L1 L2 L3 L4 L5, 5 लिजंड ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री. ठीक आहे. नेक्स्ट हायब्रिडायझेशन आहे sp3d2 किंवा d2 sp3. असं का लिहिलं, याच्या पाठीमागचं रिझन मी आता इथंच सांगितलं. इन्नर आउटर असेल तर d2 म्हणणार, इन्नर असेल तर d2 असं म्हणणार. ठीक आहे. काउंट करा बरं, 2 + 3 5 + 1 6 म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. आणि त्यावेळेस तुमची जॉमेट्री जी आहे ती जॉमेट्री काय असणार, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. कोणती जॉमेट्री आहे, ऑक्टाहेड्रल. स्ट्रक्चरल अरेंजमेंट जर आपण पाहिलं तर बघा, 1 2 3 4 5 आणि 6, L1 L2 L3 L4 L5 L6. सच टाइप ऑफ जॉमेट्री. ह्या जॉमेट्रीला आपण कोणती जॉमेट्री म्हणतो, ऑक्टाहेड्रल. स्ट्रक्चरच्या वेळेस आपण काढणार आहेत. ठीक आहे, राईट. आणि शेवटचं हायब्रिडायझेशन जे आहे ते म्हणजे sp3d3 किंवा d3 sp3. काउंट करा, कोऑर्डिनेशन नंबर किती, 3 + 3 6, 6 + 1 7. कोऑर्डिनेशन नंबर आहे 7. अशा वेळेस जॉमेट्री असते पेंटागोनल बायपिरॅमिडल. जॉमेट्री कोणती आहे, पेंटागोनल बायपिरॅमिडल. याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी काढूया. पेंटागोनल बायपिरॅमिडल म्हणजे कसं, इथं लिहूया आपण स्ट्रक्चर वाटल्यास. ठीक आहे. हा सेंट्रल मेटल आयन 1 2 बघा 3 म्हणजे हे झालं पेंटागोनल. ही अरेंजमेंट कोणती झाली, पेंटागोनल. आणि हे 2 असतील, L2 इथं L3 इथं लिहूया आपण L4 L1 L2 L3 L4 L5 L6 आणि L7. कोऑर्डिनेशन नंबर होता 7. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हायब्रिडायझेशन आयडेंटिफाय करायचं आहे आणि हायब्रिडायझेशन वरनं त्याची जॉमेट्री आयडेंटिफाय करायची आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या पॉस्टुलेटवरनं स्ट्रक्चरल अरेंजमेंट आपण काय करू शकतो किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकतो किंवा जेव्हा आपण हायब्रिडायझेशन डिटरमाइन करणार. आता हायब्रिडायझेशन डिटरमाइन कसं करणार हे आपल्याला नेक्स्ट पॉस्टुलेटमध्ये पाहायचं आहे.
आणि डिटरमाइन झाल्यानंतर कॉर्डिनेट बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनपेअर्ड राहिले मग काय म्हणायचं, बरोबर. किंवा पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केव्हा होते ते पाहिजे आपल्याला. ठीक आहे. हायब्रिडायझेशनचा पॉस्टुलेट नंबर 3 लक्षात आलं तुम्हाला. हायब्रिडायझेशन म्हणजे काय आणि हायब्रिडायझेशनचे टाइप्स वरनं जॉमेट्री वरनं स्ट्रक्चरल अरेंजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉस्टुलेट आपण डिस्कस करू. राईट डाऊन दिस. ओके स्टुडंट, आता आपण 6 नंबरच्या पॉस्टुलेट डिस्कस करणार आहोत. बघा 6 नंबर काय, लो स्पिन कॉम्प्लेक्स और त्याला आपण काय म्हणणार, स्ट्रॉंग फीड कॉम्प्लेक्स. काय आहे, लो स्पिन आहे किंवा स्ट्रॉंग फीड आहे. आता बघा लो स्पिन कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण कशाला म्हणतो. स्पिन म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. काय, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन झाल्यानंतर त्या कॉम्प्लेक्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या नसेल म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय झालं असेल, पेअरिंग झालं असेल, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, लो स्पिन. केव्हा पेअरिंग होते, याच्या अगोदरच्या पॉस्टुलेटमध्ये पाहिलं की जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड डोनेट करतो लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन. उदाहरणार्थ बघा, सपोज डी ऑर्बिटल आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे. सपोज हे डी ऑर्बिटल आहे स्कॅन्डियमचं, मॅग्नीजचं घेऊया आपण. कोणाचं आहे, मॅग्नीजचं. मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर 25 आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d5 आहे, बरोबर. आणि याच्यानंतरचा ॲटॉमिक ऑर्बिटल 4s2 आहे. हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये पाहिलेलं आहे. 4s2 म्हणजे एकच ओरिएंटेशन. बघा 5 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5. ठीक आहे. अशा वेळेस आता स्पिन जे आहेत, किती स्पिन आहेत, 5 स्पिन आहेत. मग अशा कॉम्प्लेक्सला तुम्ही हाय स्पिन म्हणणार. आपण पाहतोय लो स्पिन. आता हे लो स्पिन केव्हा होणार, जेव्हा लिगँड तुमचा स्ट्रॉंग फील्ड असेल. म्हणजे लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल म्हणजे काय, यांच्यामध्ये पेअरिंग होणार. आता 5 स्पिन आहेत. आता हा लिगँड, हा अनपेअर्ड याच्यासोबत पेअरिंग केलं, इथला संपला, हा इथे गेला, हा अनपेअर्ड इथे गेला. ठीक आहे. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे स्पिन फक्त एकच राहिलं. अगोदर स्पिन 5 होते, आता स्पिन राहिलं 1. म्हणजे आपण हाय स्पिनवरनं कुठे आलो, लो स्पिनकडे. पण केव्हा आलो, जेव्हा तुमचा स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर. ठीक आहे. म्हणजे पेअरिंग झाली तर त्यावेळेस त्या कॉम्प्लेक्सला आपण कोणते कॉम्प्लेक्स म्हणतो, लो स्पिन कॉम्प्लेक्स किंवा स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्स. येतं का लक्षात, बघा. ठीक आहे. मग आता व्हॉट इज लो स्पिन कॉम्प्लेक्स, लिहूया आपण डेफिनेशन. द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस ड्यू टू, कोणामुळे, ड्यू टू स्ट्रॉंग फील्ड लिगँड. ड्यू टू स्ट्रॉंग फील्ड लिगँड. टू फॉर्म, त्यावेळेस फॉर्म होतो कोणता कॉम्प्लेक्स, लो स्पिन किंवा स्ट्रॉंग फील्ड. आलं लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट, हा लो स्पिन झाला, याला आपण नंबर ए देऊया. आता बी बघा, हाय स्पिन आणि लिगँड कोणता असेल, वीक फील्ड कॉम्प्लेक्स. डेफिनेशन देण्याची आवश्यकता नाही, यावरनं लक्षात येईल. द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट टेक्स प्लेस ड्यू टू कोणता लिगँड, इथं स्ट्रॉंग फील्ड आहे, या ठिकाणी कोणता लिगँड, वीक फील्ड. म्हणजे पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन नॉट टेक्स प्लेस
ड्यू टू कशामुळे, वीक फीड लिगँड. लिहिण्याची आवश्यकता कळालंय. लिगँड वीक फीड असेल म्हणजे हे D5 जशाच तसं राहील D5. किंवा जेव्हा क्लोराईड, ब्रोमाईड आहे का नाही, आयोडाईड, थायोसायनाईड, नायट्रेट, बरोबर का नाही, अशा प्रकारचे लिगँड्स असतील त्यावेळेस पेरिंग होणार नाही. आणि ज्यावेळेस पेरिंग होणार नाही म्हणजे स्पिन जास्त असतील ना, सपोज मॅग्नीचंच घेतलं 1 2 3 4 and 5, 1 2 3 4 and 5, स्पिन 5 पेरिंग होत नाही म्हणजे 5 स्पिन मिळाले म्हणून हाय स्पिन. पण कोणामुळे मिळाले, पेरिंग झाली नाही कोणामुळे, लिगँड होता वीक फीड. म्हणून म्हटलं वीक फीड कॉम्प्लेक्स, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. स्पिन जास्त आहेत पण लिगँड कॉम्प्लेक्स कसा आहे, वीक फीड आहे. कोणामुळे, वीक फीड लिगँडमुळे. अशा पद्धतीचा हा 6 नंबरचा अझम्पशन्स आपण डिस्कस केला. ठीक आहे. नेक्स्ट पाहायचं आपल्याला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कशाला म्हणतात. 7 नंबर. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कशाला म्हणणार या ठिकाणी लिहूया आपण. N-1d ऑर्बिटल टेक पार्ट in coordinate bond formation. coordinate bond formation बघा बरं लक्षात येत आहे का. N-1 फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. इथं आपण घेतला क्रोमियम. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा